हाय नमस्ते, शीतल मोहिते व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आज कुठं आलेले आहे बघा, द्राक्षाच्या मळ्यात इथं आलेले आहे. तर इथं आता द्राक्ष चांगले आता पिकलेले आहेत आणि ते मग त्यांचा माल पण काढून म्हणजे माल पाठवायचा चालू आहे. आणि इकडं आहे आपलं शेततळ आहे बघा. हे शेततळ इथं पाण्याचा साठा करून ठेवला जातो आहे आणि मग आपल्या शेतीला यातून पाणी मिळतं. तर एवढं भावानं आमच्या द्राक्ष आणले बघा ह्यात घालून तेव्हा हे द्राक्ष आणले ते. आता तर चला आता बाग बघूया. हे बघा हे द्राक्ष आता हे असे सगळे ही जरा सगळी द्राक्ष आहेत बघा. आणि इकडचं हा माल बऱ्यापैकी काढलेला, इकडले रिकाम झाले. अशा 4 आहेत बागा आहेत अशा, एका पाठोपाठ एक एक झाली की एक माल म्हणजे एक बाग येते असे. पुढं आज काय त्यांना तिका सुट्टी आहे वाटतं, आज काय कोण दिसत नाहीत माल न्यायला. हे काय भारी वाटतंय माहिती आहे का हे बाई असं बघताना. ठीक आहे हे बाई कसे आहेत द्राक्षे, घ्या द्राक्षे. तर आम्ही आता द्राक्ष घेऊन ये बघाय चाललो. गडबड आहे जरा त्यामुळे जास्त वेळ काय थांबत नाही. तर हे बघा हे आंब्याचं झाड असं मोठं आलं बघा. ही सगळी शेती बघा. सगळा मळा आहे का शेताचा द्राक्षाचा. हा दिसतोय ते सगळा आमच्या मावशीचा माळा आहे. ही पण आहेत बघा, आले त्याला पण द्राक्ष बघा. हे अजून म्हणजे अजून आलेली नाही द्यायला. आता केळीची बाग पण आहे आपल्या. तर केळीचं घर पण आलं आहे बघा. कुठे गेलं ते बघ आलाय. सगळी फळं आहेत तिथं, सुट्टी नाही. आणि तिथं आहे बघा आंब्याचा किती मोहर आलाय बघा. ते बघा काढा येतील का बघ. हे बघा हे आंबा हा सगळा कसा फुलला आहे बघा, म्हणजे पूर्ण मोहर आला याला. आणि हे शेतातलं घर. आता म्हणायला लागला शेंगा काढतो शेवग्याच्या. हे वर चढून असलं तर नको काढायला रे. हां हे शेवग्याचं झाड आहे. ते काठीन पाडताना फुलं पडतील रे. हां तर शेंगा आवडतात का तुम्हाला? ही चालते की रे का नाही? आले ते शेंगा पण काढायसारख्या म्हणजे काढायला येत नाही. ते उंच झाले ते काय झाड उंच गेले त्याच्यामुळे काढायचं. राहू दे 2-4 झाले तर बासरे. तर अशा प्रकारे आपल्या शेतातलं असं नेचर आहे बघा, किती छान आहे, मस्त आहे. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता